लोकसभा निवडणूक 5 ते 9 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। देशभरात निवडणूक आयोगाचं लक्ष आहे आणि निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे। अर्धसैनिक बलाच्या उपलब्धतेनुसार हे टप्पे ठरवले जातील। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि देशभराचं लक्ष सध्या आता निवडणूक आयोगाच्या बैठकीकडे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, जी महत्त्वाची बैठक सुरू आहे निवडणूक आयोगाची, या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे का आणि आज काय घोषणा केल्या जाऊ शकते? खास करून जर बघितलं सकाळी साधारणतः या बैठकीत चर्चा होती आणि दुपारी 12 वाजता दरम्यान ही बैठक सुरू झाली। या बैठकीला तीनही निवडणूक आयुक्त उपस्थित आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक सुरू आहे। सोबतच जर बघितलं या बैठकीला अनेक निवडणूक आयोगाचे अधिकारी सोबतच निमलष्करी दलाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। जी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे त्यामध्ये 5 ते 9 टप्प्यामध्ये साधारणतः निवडणुका घ्यायच्या अशा सध्या सूचना आली आहे। त्या सूचनेचा आधार यासाठी घेतला आहे की निमलष्करी दलाची उपलब्धता याच्या आधारावरती ही निवडणूक घ्यायची आहे, कारण की त्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशभरात आहे। खास करून ज्यामध्ये रिअलिटी स्टेट त्याला आपण म्हणतात लेट मुवमेंटचे जे स्टेट्स आहे आणि सोबतच काश्मीर सारखं राज्य आहे, तेलंगणा सारखं राज्य आहे, तिथे नक्की चळवळ मोठी पावली। अशा वेळी निमलष्करी दलाच्या साह्याने हे सगळ्या निवडणुका घेण्याची चर्चा सुरू आहे। त्या निमित्ताने चर्चा सुरू झालेली आहे। होऊ शकतं साधारणतः 4 वाजेपर्यंत या बैठक सुरू राहील। त्यानंतर 4 नंतर या बैठकीसंदर्भात एक प्रेस रिलीज निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण पत्रकार परिषद संदर्भात अजून कुठे स्पष्ट नाही। बरोबर आहे, बघूया आता या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद घेतली जाते त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीने काय घोषणा केल्या जाते। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता बातमी नाशिकमधनं एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की प्ले ग्रुपमध्ये चिमुरड्याला एका शिक्षिकेकडून बेदम मारहाण करण्यात आली। नाशिकमधल्या शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। आजारी असलेल्या या मुलाला बेदम मारहाण केलेली तिच्या शिक्षिकेने आणि शिक्षिकेने केलेली बेदम मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नाशिकच्या किड्स प्रायमरी शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। मारहाणीचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पालक उपस्थित झालेत आणि नाशिकच्या पाईपलाईन रोड परिसरातली किड्स प्रायमरी शाळा जी आहे त्यात हा प्रकार घडलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय तपशील आहे याबद्दल? किती निष्ठुरपणा असू शकतो हे या प्रकरणानं पुन्हा एकदा उघड केलेलं आहे। शहराच्या पाईपलाईन रोडवर असलेली ही किड्स प्रायमरी शाळा आणि याच ठिकाणी अनेक लहान मुलं आजूबाजूच्या भागात राहणारे या ठिकाणी प्रायमरी शाळेत जातात। मोठ्या विश्वासानं आपल्या मुलांना पालक या शाळेत सोडतात। त्यातलाच एक हा चिमुरडा, ज्याची तब्येत सुद्धा त्या दिवशी बरोबर नव्हती, इतरांबरोबर खेळतही नव्हता, शांतपणे बसला होता। आणखी त्याचं हे शांतपणे बसणं किंवा आजारी असणं हे त्या शिक्षिकेला सहन झालं नाही आणि तिने अक्षरशः त्याला मारलंच नाही तर बेदम मारहाण केली। तो मुलगा रडत होता, मार खात होता, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता, पण या शिक्षिकेला त्याची कोणतीही दया आली नाही। त्याचबरोबर त्या शाळेत असलेली इतर लहान मुलं जी होते, त्याचे सवंगडी होते, ते सुद्धा त्याला येऊन सांगत होते शिक्षिकेला की त्याला बरं वाटत नाहीये, तो खेळायला नाही येऊ शकत। तर त्यांच्या समोर सुद्धा या शिक्षिकेनं आपला मारहाणीचा प्रकार सुरूच ठेवला। हा कोणत्या प्रकारचा राग असू शकतो की एका लहान मुलांची शाळा सांभाळणारी एक शिक्षिका अशा प्रकारची बेदम मारहाण करते? हा निष्ठुरपणाच म्हणता येईल, याला दुसरं कोणतं उत्तर सुद्धा असू शकत नाही। कारण ज्या प्रकारे या शिक्षिकेने या प्रकारची मारहाणी जी केली आणि त्यानंतर मुलगा घरी आला, रडत बसला, टीचर्सची दहशत, त्या शाळेची दहशत त्याला जाणवत होती, शाळेत जायचं नाव घ्यायला तयार नाही, मुलगा आजारी, डॉक्टरांकडे नेलं तर त्यावेळेस सुद्धा पालकांना कळत होतं, पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली तर त्यावेळेस सुद्धा कोणताही खुलासा त्या शिक्षिकेनं पालकांना सुद्धा केला नाही। पण मुलाने बिचकलेल्या अवस्थेतनं थोडा बाहेर आल्यानंतर बरं अगदी कमालच वाटतं या सगळ्या प्रकारात। या खरं तर शिक्षकांनी मुलांना समजून घेणं, विद्यार्थ्यांना समजून घेणं हे फार आवश्यक असतं, पण अशा प्रकारे त्या मुलाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याच्या मनावरती नेमकं काय परिणाम झाला असेल हे आता बघणं फार आवश्यक ठरणार आहे आणि या शिक्षिकेच्या विरोधात कारवाई देखील व्हायला हवी।